हॅलो फ्रेंड्स, झाडू झाला होता घराला लावून आणि बाहेर पण झाडून घेतलं होतं कारण पाणी काही टाकलं नाही, पाऊसच सुरू होता. हे माझे रात्रीचे भांडे होते ते पण घासून घेतले. टिफिन पण राहतो, रात्री काही घासत नाही, पुष्कळ वेळ होतो यायला त्यांना. तर 10-10:30 वाजते येण्यासाठी. तुम्ही रात्री टिफिन घासत नाही, सकाळी खूप घासून घेते. टिफिन पण होता, भांडे पण घासून घेतले होते. बाहेर पण खूप कचरा झाला होता अंगणामध्ये, झाडून घेतले होते. पाऊस सुरूच होता. आमच्याकडे खूप रोज पाऊस येऊन राहिला आहे. भांडे घासून घेतले होते, डबा पण घासून घेतला होता. भांडे पण घासून घेतले होते. कॅन भरून आणली होती मिस्टरने, ते सर्व पण घासून घेतले होते. ग्लास पण घासायचे होते, सर्व गुंडावर मी ग्लास ठेवते ते पण घासून घेतले होते. सर्व पण घासून घेतले होते. पाणी ओतायचं होतं मला, त्यामुळे रोज सर्व घासत असते. आम्ही प्यायचं पाणी आणत असते, मी टंकीचं काही वापरत नाही. पिण्यासाठी आणि स्वयंपाकसाठी मी ॲरोचं पाणी आणते, तेच वापरते. पाणी ओतायचं होतं मला, कॅन भरलेली आणलेली, सर्व घासून घेतली होती. सकाळची स्वयंपाकाची घाई होती, टिफिन पण बनवायचा होता. भांडे झाल्यानंतर कुकर मांडून घेतलं होतं, वरण भाताचं हीटरवर ठेवून दिलं होतं. त्यानंतर आज आलूचीच भाजी करते म्हटलं. कच्चे आलू काही उकडायला मांडले नव्हते कारण वेळ झाला होता, त्यामुळे मी आज कच्च्याच आलूची बनवते म्हटलं होतं भाजी. सुकीवाले छान आलू किसून घेतले होते आणि कापून घेतले भाजीसाठी. टिफिनसाठी होऊन जाते म्हटलं. आलू पण नव्हते घरी, 3च आलू होते. 3च आलूची मी सुकी थोडं पाणी घालून रशाची काही करत नव्हती, सुकीच बनवायची होती मला टिफिनसाठी. आलू कापून घेतले होते, आलू पण कापून घेतले होते, ते पण पाण्यामध्ये वाटीमध्ये साईडला ठेवून दिले. कांदे मिरची कापून घ्यायचे होते मला, आलू पण पाण्यामध्ये टाकून घेतले होते. कांदे मिरची पण कापून घेतले. भाजी फोडणी देऊन टाकते म्हटलं. कुकर पण हीटरवर होत होतं. गॅसवर कढई ठेवून दिली, तेल टाकलं होतं. आता भाजी फोडणी द्यायला घेतली. जिरं मोहरी टाकून घेतले, कांदे मिरची टाकून घेतले, छान परतून घेतलं. आणि लसूण जिरं पण बारीक करूनच ठेवते मी. लसूण जिरं पण टाकून घेतलं थोडं, कारण थोडीच भाजी बनवायची होती. टमाटर पण टाकून घेतले होते आणि छान परतून घेतलं. त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून घेतलं आणि आलूच्या पोळी पण टाकून घेतलं. सुकी बनवायला गेलं तर थोडीच होते म्हटलं टिफिनसाठी, पण थोडं पाणी टाकून थोडं शिजवून घेतलं त्या वाफेवर छानपैकी आलू. भाजी पण झाली होती, भाजी पण शिजवायला ठेवून दिली होती. भाजी शिजतपर्यंत कुकर पण झालं होतं, हीटरवरून उतरवून ठेवलं होतं आणि भाजी पण शिजत होती कमी गॅसवर. कणिक पण होती, आज मला गहू पण निवडायचे होते, कणिक पण खतम झाली होती.
थोडीफार डब्याला होती तेवढ्याच मी पोळ्या टाकून दिल्या टिफिनसाठी. कणिक पण भिजवून घेतले डबा खाली करून. पोळ्या पण टाकायच्या होत्या, भाजी शिजत होती. 4-5 पोळ्या पुरतीच कणिक होती डब्यामध्ये, ते पण भिजवून घेतले. टिफिन पुरत्या होत होत्या पोळ्या. आज कणिक पण लावून आणायची होती, गहू पण निवडायचे होते. कणिक पण खतम झाले होते. पावसामुळे काही वाळू पण टाकता येत नाही आणि कुठे जाता पण येत नाही, इतका पाऊस सुरू आहे सतत. कुकर पण खोलून घेते. वरण भाताचं कुकर खोलून घेतलं होतं. वरणामध्ये मीठ टाकून वरणाला मीठ पाणी करून घेतलं. भाजी पण तिकडे शिजत आली होती. पोळ्या पण टाकायच्या होत्या, ते पण करून घेतलं. स्वयंपाकाची सकाळी खूप घाई असते, त्यांचा टिफिन बनवून पहिले दिल्यानंतरच आपले कामं आपण आवरत बसतो. डब्यामध्येच मी वरण घोटून घेतले होते आणि पोळ्या टाकायला घेतल्या होत्या. तवा मांडला गॅसवर आणि 4-5 पोळ्या बनवायच्या होत्या. 1च ग्लास कणिक निघाले होते, त्यामुळे टिफिनसाठी होऊन जाते म्हटलं. पोळ्या पण टाकून घेतल्या पटापट. तिकडे मिस्टर जेवण करायला बसले होते, त्यांना पण वेळेवर करून द्यावं लागतं. पोळ्या पण माझ्या टाकून झाल्या होत्या, त्यांना पण जेवण करायला बसले होते. तिकडे मी एक पोळी नेऊन देत होते. ते बसले होते जेवण करण्यासाठी. मुलगी पण बसली होती. पोळ्या पण झाल्या होत्या. त्यांचा टिफिन डब्यामध्ये दिला होता. त्यांचं पण जेवण झालं होतं. पोळ्या पण झाल्या. त्यानंतर दुपारच्या टाईममध्ये मी गहू निवडायला घेतले होते. गहू निवडून आज मला दळण आणायचं होतं.